पश्चिमी देशांमध्ये जेव्हा महिलांवर अमानुष अत्याचार होत होते तेव्हा भारताच्या पवित्र भूमीवर गुरु अमरदासजी स्त्री सन्मानासाठी झटत होते। 16व्या शतकात भारत इस्लामिक आक्रमकांच्या दहशतीखाली होता। महिलांवर अत्याचार होत होते। काही ठिकाणी परिस्थिती अशी होती की अनेक महिलांना पडद्यामध्ये राहण्यास भाग पाडले जात होते, तर काही स्त्रिया तर आपली इज्जत वाचवण्यासाठी सती जाण्याचा मार्ग स्वीकारत होत्या। अशा कठीण काळात एक महान संत प्रकट झाले। ते होते शिखांचे तिसरे गुरु अमरदास। त्यांनी फक्त उपदेश दिले नाहीत तर समाजात खरा बदल घडवून आणला। जेव्हा कट्टरपंथी लोक महिलांना कमी लेखत होते तेव्हा गुरुजी म्हणाले होते, सो क्यों मंदा आखिये जित जन्मे राजान, म्हणजे ज्या स्त्रीच्या कुशीतून राजे जन्म घेतात ती कनिष्ठ कशी काय असू शकते। हे फक्त शब्द नव्हते तर ते कृतीतही आले। 1560च्या दशकात गुरुजींनी पिरी प्रथा सुरू केली। या व्यवस्थेत त्यांनी 52 महिलांना आध्यात्मिक नेतृत्वाची जबाबदारी दिली आणि त्याचबरोबर 94 पुरुष उपदेशकांचीही नियुक्ती केली। या महिलांचं काम होतं इतर महिलांना गुरुबाणीचं शिक्षण देणं, त्यांना आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगतीसाठी प्रोत्साहित करणं आणि लंगरमध्ये समानतेने सहभागी होण्यासाठी प्रेरित करणं। शिखांच्या इतिहासात महिलांना धार्मिक नेतृत्व देणारी ही पहिली संघटित व्यवस्था होती। या चळवळीला पुढे नेण्यात गुरुजींच्या कन्या माता बीबी भानी यांचा मोठा वाटा होता। त्या पहिल्या पिरी बनल्या। त्यांनी गोहिंदवाल आणि जालंधर परिसरात महिलांना संघटित केले, त्यांच्यात आत्मविश्वास, शिक्षण आणि धार्मिक जागरूकता निर्माण केली। त्यांच्यासोबत माता बीबी दानी, बीबी पाल आणि माईदास बैरागी यांनीही विधवा आणि गरजू महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले। जातीप्रथा संपवण्यासाठी गुरु अमरदासजींनी समानता फक्त शब्दात नाही तर कार्यातूनही दाखवली। त्यांनी गोइंदवाल साहिब येथे 84 पायऱ्यांची एक बावली म्हणजे पायऱ्या असणारी मोठी विहीर बांधली। ही बावली समानतेचं प्रतीक बनली, जिथे राजा प्रजा, उच्च नीच, स्त्री पुरुष सर्वजण एकाच पाण्याचा वापर करत होते। पिरी प्रथा आणि गोइंदवाल साहिबच्या बावलीसारख्या कार्यांमुळे शीख धर्म महिलांच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या बाहेरही पसरला। गुरु अमरदासजींचा उपदेश आपल्याला सांगतो की स्त्री आणि पुरुष दोघेही ईश्वराची समान निर्मिती आहे। कठीण काळातही गुरु अमरदासजींनी महिलांच्या सन्मान आणि उन्नतीसाठी काम केले। आजही त्यांची शिकवण आपल्याला आठवण करून देते, स्त्रिया कधीच कमी नव्हत्या, त्या देखील आयुष्य उजळून टाकणाऱ्या दैवी प्रकाशाचा समान भाग आहेत।